हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्जेब्राचा 18th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. बरोबर. आत्तापर्यंत आपलं काय झालं तर लास्ट लेक्चरमध्ये आपण SN बरोबर SN अँड TN दोन्ही फॉर्म्युले कंबाईन यूज केले होते. लास्ट लेक्चरमधले जे आपले सम्स झाले ते जरा IMP इम्पॉर्टंट सम्स होते. बरोबर. आज पण आपण SNशी रिलेटेड म्हणजे थोडक्यात आपले 2 प्रॅक्टिस सेट झाले. लक्ष द्या मी काय बोलतो आहे. आपला जो पहिला ह्याच्या अगोदर झाला 3.2 बरोबर ना. 3.2मध्ये ऑल द सम्स रिलेटेड विथ TN फॉर्म्युला. ओके, म्हणजे 3.2मध्ये जेवढे सम्स झाले ते सगळे TNचे होते. बरोबर आहे. अँड नाव 3.3 आपण जो काय बघतोय त्या 3.3मध्ये आपण SNचे फॉर्म्युला बरोबर ना, SNचे सम्स बघतोय. ओके, तर आपला SNचा जो काय फॉर्म्युला, SNचे ॲक्च्युली 2 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे. कुठलाही फॉर्म्युला यूज केला तरी आन्सर सेम येतं, बट कुठला फॉर्म्युला केव्हा यूज करायचा ते पण मी अगोदर सांगितलेलं आहे. बरोबर आहे, लक्षात आहे ना तुमच्या. चला तर मग आपलं लास्ट लेक्चरपर्यंत क्वेश्चन नंबर 9पर्यंत आलतो. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट करणार आहोत. बरोबर आहे ना. क्वेश्चन नंबर 10 काय दिला बघू आपण. क्वेश्चन नंबर 10 काय दिलं त्यांनी, फाइंड द सम. बाकीचं राहून दे, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सम वर्ड आला आहे. बरोबर. सम म्हणजे कुठला हो, SNचा फॉर्म्युला. बरोबर ना. फाइंड द सम, त्यांनी सम काढायला लावली. फर्स्ट N नॅचरल नंबर्स. बस एवढाच क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन इझी आहे, पण मुलांना त्याचा अर्थच कळत नाही. फाइंड द सम ऑफ फर्स्ट N नॅचरल नंबर्स. सगळ्यात महत्त्वाचं, मुलं काय म्हणतात, सर आम्ही SNचा फॉर्म्युला यूज करतो, बट आम्हाला तुम्ही एक AP द्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय म्हणता, सर क्वेश्चन तर नीट द्या, देन आम्ही आन्सर फाइंड आउट करू शकतो. इथं नीट बघा, इथं कुठलाही क्वेश्चनमध्ये कुठली AP वगैरे दिसतच नाही. मग नीट बघा, नीट बघा. त्यांनी एक वर्ड यूज केला ना, नॅचरल नंबर्स. ह्या 2 शब्दांवरनं अख्खं सम सॉल्व होणार आहे. मला सांगा नॅचरल नंबर्स म्हणजे काय. बघा, मी सम सोडवायला सुरुवात करते, सोल्युशनला स्टार्ट करते. नॅचरल नंबर्स इज इक्वल टू, नॅचरल नंबर्स म्हणजे विच आर स्टार्टेड फ्रॉम 1. बरोबर ना, की जे एकापासून सुरुवात होतं त्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. मग कोणकोणते आहेत नॅचरल नंबर्स, 1 2 3 4 डॉट 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 इन्फायनाईट. बरोबर ना. ते कुठं थांबतील सांगता येत नाही, पण 1पासून स्टार्ट होतं एवढं आपल्याला नक्की माहिती आहे. बरोबर, त्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात नीट बघा, आपल्याला एक AP तयार झाली की होती 1 2 3 4, एक प्रकारे AP तयार झाली. मग AP तयार झाली म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. आपल्याला A मिळाला 1, D पण मिळाला. D इज इक्वल टू 1. 1चाच डिफरन्स आहे ना. 1 2 3 4 कितीनी वाढत चाललं आहे, 1 1नी वाढत चालले. देअर फोर डी इज ऑल्सो इक्वल टू 1. बरोबर आहे. म्हणजे नक्की कळलं. क्वेश्चनमध्ये कुठेही AP वगैरे दिलेली नव्हती. त्यांनी 2 शब्द वापरलेत, नॅचरल नंबर्स. त्या नॅचरल नंबर्सवरनं आपण AP तयार केली की बाबा नॅचरल नंबर्स म्हणजे कोण, 1 2 3 4. मग 1 2 3 4 म्हणजे ह्याचा अर्थ AP तयार झाली. मग AP तयार झाली म्हणजे आपल्याला A मिळाला, A इज इक्वल टू 1 अँड वी ऑल्सो गेट D इज ऑल्सो इक्वल टू 1. A अँड Dच्या व्हॅल्यू मिळाल्या. बरोबर आहे. चला तर मग आता A अँड Dच्या व्हॅल्यू मिळाल्या, दॅट मीन्स आपण SNचा फॉर्म्युला वापरू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, सर कुठला फॉर्म्युला यूज करायचा. SNचे 2 फॉर्म्युले आहेत. मी अगोदरच सांगितलं, व्हेन यू नो द व्हॅल्यूज ऑफ A अँड D. जर तुम्हाला A अँड Dच्या व्हॅल्यूज माहिती असतील तर फर्स्ट फॉर्म्युला आहे ना. मग SN इज इक्वल टू N/2 ब्रॅकेट 2A प्लस N-1 ब्रॅकेट क्लोज D. फर्स्ट फॉर्म्युला यूज केला. हाच का फॉर्म्युला यूज केला, कारण ह्या फॉर्म्युल्यामध्ये A अँड D आहे. जर तुम्हाला A अँड D माहिती असेल तर फर्स्ट फॉर्म्युला. ओके, लक्षात आलं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मनातलं क्वेश्चन, सर A तर मिळाला, D पण मिळाला, व्हॉट इज अबाउट N कुठं माहिती. N त्यांनीच दिलं नाही. नीट बघा परत एकदा क्वेश्चन, फाइंड द सम ऑफ फर्स्ट N नॅचरल नंबर्स. किती नॅचरल नंबर्सची सम काढायची त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं फाइंड द सम ऑफ फर्स्ट N नॅचरल नंबर्स. म्हणजे थोडक्यात Nची व्हॅल्यू दिलेली नाही. समजा नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. त्यांनी समजा असं बोलले असते, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. Nच्या जागी जर त्यांनी 10 दिला असता, सो वी गेट द व्हॅल्यू ऑफ N, तर ह्याचा अर्थ आपल्याला Nची व्हॅल्यू भेटली असती. मग आपण Nच्या जागी 10 भरला असता. बरोबर ना. बट ह्या सममध्ये त्यांनी नीट बघा, फाइंड द सम ऑफ फर्स्ट N नॅचरल नंबर्स. त्यांनी N तसाच ठेवला आहे. मग आपण पण त्यांच्यावरच ढकलून देऊ म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर Nची व्हॅल्यू नाही दिली
तर ह्याचा अर्थ आम्ही पण एनची व्हॅल्यू नाही टाकत. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला फक्त फॉर्म्युल्यामध्ये ए अँड डीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, एन तसंच ठेवायचं. ओके, लक्ष द्या. एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू, एन तसाच इज इक्वल टू 2a. 2a मीन्स 2 इंटू ए ना, एच्या जागी 1, 2 इंटू 1 प्लस ब्रॅकेट n मायनस 1, n मायनस 1 तसाच, ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेटच्या बाहेर काय डी आहे ना, मग डीच्या जागी डीची व्हॅल्यू 1. काय केलं कळलं? फॉर्म्युल्यामध्ये फक्त ए अँड डीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. नेक्स्ट स्टेप, एन अपॉन 2 ॲज इट इज. चला ब्रॅकेटच्या आतमध्ये सॉल्व करू आपण. 2 इंटू 1, 2 1 जर 2 होतील, बरोबर आहे, प्लस आता नीट लक्ष द्या, एन मायनस 1 ब्रॅकेट क्लोज 1, ब्रॅकेटच्या बाहेर 1 आहे, मग एक काम करू, 1नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. आता तुम्हाला माहिती आहे 1नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 1नी कशालाही मल्टिप्लाय केलं, आन्सर तेच येतं. म्हणजे नीट बघा, 1 इंटू एन, एन 1 जर एन, मायनस 1 इंटू 1, 1 1 जर 1. काय केलं? 1नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 ॲज इट इज. चला ब्रॅकेटच्या आतमध्ये सॉल्व करू. 2 प्लस एन मायनस 1, आठवते तुम्हाला टी एनमध्ये आपण शिकलो आहे. तर ह्याच्यामध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करताना व्हेरिएबल जो मिडल टर्म आहे, व्हेरिएबलला मी हात लावत नाही, एनला तसाच खाली घेतो. कॅल्क्युलेशन कोणाचं होईल? 2 मायनस 1 प्लस 2 मायनस 1, 2 मायनस 1 1, अँड साईन कोणाचं देतो आपण? ऑलवेज ग्रेटर नंबर. मग कोण मोठा आहे, 2 का 1? 2 ना, 2ला कुठला साईन आहे? प्लस. झालं, एवढंच आहे. 2 मार्क्सचं सम आहे, बस. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, पण मुलांना काय होतं, बघूनच ते घाबरतात किंवा कळतच नाही त्याचा अर्थ. फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. म्हणजे ते सांगतात की एन नॅचरल नंबर्स जे काय असतील, एन नॅचरल नंबर्स, त्यांची आपल्याला सम काढायला लावली. इझी होतं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ए पी सवय काय लागली, तुम्हाला ए पी दिसली तर तुम्ही सॉल्व करायची सवय लागली. विदाऊट ए पी नसेल तरी त्यांनी नीट बघा, त्यांनी 2 वर्ड्स वापरले होते, नॅचरल नंबर्स. मग नॅचरल नंबर्स पहिल्यांदा लिहून घेतले, बरोबर आहे ना. मग आपल्याला ए मिळाला, डी मिळाला, आणि व्हेन वी नो द व्हॅल्यू ऑफ ए अँड डी भेटला की मग आपण सम सोडवायला सुरुवात केली, बरोबर आहे. झालं. किती स्टेप आहे? 1 2 3 4, 4 स्टेपचं सम आहे फक्त. नक्की कळलं आहे? इझी आहे. ओके. अजून तुम्हाला कळण्यासाठी थोडासा चेंज करतो. क्वेश्चन नंबर 11, फाइंड द सम ऑफ फर्स्ट. परत नीट बघा, नीट लक्ष द्या. मगाचा कळला नसेल तर आत्ताचा कळेल. फाइंड द सम ऑफ फर्स्ट, परत सम वर्ड आला आहे म्हणजे एस एन. परत फर्स्ट एनची व्हॅल्यू दिलेली नाही, मगाशी पण एन होतं ना, आता पण एनच आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स. नीट लक्ष द्या, मगाचा आणि आत्ताचा क्वेश्चन सेम आहे. तुम्ही म्हणताल सर सेम आहे, हो सेम आहे, फक्त मगाशी नॅचरल नंबर्स होतं, आता ऑड नॅचरल नंबर्स आहे. ऑड हा वर्ड फक्त ॲड झालेला आहे. म्हणजे थोडक्यात एक शब्द फक्त त्यांनी एक्स्ट्रा ॲड केला आहे त्यामध्ये. मग तुम्ही म्हणताल सर तो एक शब्द ॲड झाला म्हणजे सम चेंज होईल का? अख्खं सम चेंज नाही होणार, पण व्हॅल्यूज चेंज होतील. म्हणजे नीट बघा, आता मला सांगा, नॅचरल नंबर्स मगाशी आपण लिहून घेतलेले, नॅचरल नंबर्स म्हणजे 1 2 3 4, बरोबर. पण आता नीट बघा, आता ऑड नॅचरल नंबर्स इक्वल टू, मला सांगा ऑड नंबर्स म्हणजे काय हो, माहिती आहे ना. इवन नंबर्स म्हणजे 2 4 6 8 10, 2चा टेबल, बरोबर ना, दॅट इज कॉल्ड इवन नंबर्स. आणि ऑड नंबर्स म्हणजे जे 2च्या टेबलमध्ये येत नाही, विच आर नॉट डिव्हिजेबल बाय 2. मग कोण 1 3 5 7 9 11 इन्फायनाईट, बरोबर ना. लक्षात आहे ना तुमच्या? म्हणजे ऑड नंबर्स कशाला म्हणतात, इवन नंबर्स कशाला म्हणतात, हे आपण 5th 6th 5वी 6वीला शिकलेलो आहे. मग ऑड नॅचरल नंबर्स कोण आहेत, तर ऑड नॅचरल नंबर्स इज इक्वल टू 1 3 5 7 डॉट 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 डॉट. बस, सगळ्यांना नका लिहित बसू, 4 टर्म बाद झाले. ऑड नंबर्स म्हणजे 2च्या टेबलमध्ये नसलेले, 1 3 5 7 डॉट डॉट डॉट. ऑड नंबर्स लिहून घेतले. परत आता मगासारखं, चला ए पी तयार झाली म्हणजे ए मिळाला, ए मीन्स फर्स्ट टर्म 1, अँड डी पण मिळाला. 1 3 5 7 कितीचा डिफरन्स आहे? 1 नंतर 3, बरोबर 2चा डिफरन्स आहे. डी इज इक्वल टू 2. कळलं नक्की? आपल्याला ए मिळाला, डी मिळाला, मगासारखं जातं. चला, मग तुम्ही म्हणता सर मगाचा आणि हे सम सेम आहे, फक्त त्यामध्ये ए अँड डी दोघांची व्हॅल्यू 1 1 होती, बरोबर ना, 1 1.
आता फक्त काय झाले, एची व्हॅल्यू 1 आहे आणि डीची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे थोडक्यात व्हॅल्यूज चेंज झाल्या, बाकी सेम मगासारखंच. एस एन इज इक्वल टू फर्स्ट स्टेप स्टार्टिंग विथ फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून काढतो. एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज डी. ओके, चला आता मग एक काम करतो, ए अँड डीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. n/2 ॲज इट इज. हां, आता लक्ष द्या, 2a म्हणजे 2 इंटू एच्या जागी एची व्हॅल्यू काय 1 ना, मग 2 इंटू 1 प्लस ब्रॅकेट ॲज इट इज n-1 तसाच ठेवणार. डी ब्रॅकेटच्या बाहेर डी आहे ना, डीची व्हॅल्यू काय 2. ओके, चला एस एन इज इक्वल टू n/2. ते n/2 जो ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना, तो तसाच मांड, त्याला हात लावायचा ना. पहिलं ब्रॅकेटच्या आतलं सॉल्व करून घेऊ, ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. चला 2 इंटू 1, 2 1 जार 2 प्लस, आता नीट लक्ष द्या, इथं ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे 2 आहे ना, म्हणजे 2नी काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. मग 2 इंटू n 2n मायनस 2 इंटू 1, 2 1 जार 2. ओके, एस एन इज इक्वल टू n/2. हां, आता नीट लक्ष द्या, आतमध्ये पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करताना आपण काय करणार, जो मिडल टर्म आहे व्हेरिएबलला हात नाही लावणार, व्हेरिएबल ॲज इट इज 2n ॲज इट इज खाली, आणि ह्यांचं कॅल्क्युलेशन करू. आता नीट बघा, इथं +2 आणि इथं +2n -2. 2 - 2 किती होईल 0 ना, मग थोडक्यात +2n -2 काय होतील, कॅन्सल होतील, बरोबर आहे ना. 0 होईल, 0 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे आपला आन्सर आलं. एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट 2n. संपलं. मग एखाद्या मुलाला काय वाटेल, हा सर संपलं, मग अशी 4 स्टेप्स होत्या, आता पण 4 स्टेप झाल्या, आपला आन्सर संपलं. संपलं बरोबर आहे, पण एक स्टेप अजून होऊ शकते ह्याच्या पुढं. का होऊ शकते नीट बघा, आता मला सांगा. एस एन इज इक्वल टू n/2 आणि 2n. एक ब्रॅकेटच्या बाहेर, एक ब्रॅकेटच्या आत आहे. ब्रॅकेटच्या आत बाहेर असेल तर मध्ये कुठलं साईन असतं, इंटूचं. काय केलं कळलं का, मी ब्रॅकेट ओपन करून तिथं इंटूचं साईन टाकलं आहे, आणि आता मग 2 काय होतील, कॅन्सल होऊ शकतात, कारण हा 2 मल्टिप्लाय, हा 2 डिवाइड आहे, म्हणजे 2 कॅन्सल झाले. मग काय शिल्लक राहिले, एस एन इज इक्वल टू n इंटू n काय लो, n इंटू n स्क्वेअर. 2n नाही, काय काय जण 2n लिहितील, n प्लस n असेल तर 2n होतात, हे प्लस नाही मल्टिप्लाय आहे, मग n इंटू n स्क्वेअर. कळलं. मग थोडक्यात 2 स्टेप वाढले की हो. मग तुम्ही म्हणताल सर तिथंच थांबलो असतो तर थोडेसे मार्क्स कट झाले असते, पण तुम्हाला कम्प्लिटली सॉल्व करायचं आहे. मग तुम्ही म्हणताल सर मगाच्या स्टेपमध्ये ब्रॅकेट का ओपन नाही केला, कारण मगाशी नीट लक्ष द्या. आता इथं मी काय, ह्या स्टेपकडे लक्ष द्या, इथं एस एन इज इक्वल टू 2n प्लस, समजा पुढं काहीतरी असतं, +1 असता, 2n + 1 किंवा 2n + 2 असता, 2n + 3 असता, तर मग ब्रॅकेट ओपन करून असे 2 कॅन्सल झाले नसते. आत्ता 2 का कॅन्सल झाले तुम्हाला कळलं ना, कारण इथं फक्त 2n होता म्हणून. थोडक्यात लक्षात ठेवा, आत्ता ब्रॅकेट ओपन केला, 2 स्टेप वाढल्या. कळलं नक्की. फर्स्ट सम नॅचरल नंबर, आत्ता सेकंड सम ऑड नॅचरल नंबर. ओके, थर्ड सम बघू आपण आता. क्वेश्चन नंबर 12. फाइंड द सम ऑफ, काय दिले बघा, तोच क्वेश्चन आहे, परत तोच क्वेश्चन आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n, परत सम आहे n आहे, फक्त मगाशी ऑड नॅचरल नंबर होतं, आता काय इवन नॅचरल नंबर्स. हां, आता मला सांगा इवन नॅचरल नंबर्स पहिल्यांदा लिहून घेऊ आपण, एपी क्रिएट करू. इवन नॅचरल नंबर्स इज इक्वल टू, इवन नॅचरल नंबर्स कशाला म्हणतात तो, इवन नॅचरल नंबर्स, बरोबर, विच आर डिव्हिजिबल बाय 2. इवन नंबर्स म्हणजे समसंख्या, म्हणजे थोडक्यात जे 2च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे थोडक्यात 2चा टेबल लिहून काढला तरी चालेल. इवन नॅचरल नंबर्स 2 4 6 8 ... बस, जास्त लिहायची गरज नाही. चला, ए पी तयार झाली. ए अँड डीच्या व्हॅल्यू, ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म 2 अँड डी इज इक्वल टू, आता बघा 2 4 6 8 कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे ना, डी इज इक्वल टू 2. आता ए पण 2 आला, डी पण 2 आला, सेम मगासारखं. स्टार्टिंग विथ फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज डी. फॉर्म्युला लिहिला. चला, त्यामध्ये आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. एस एन इज इक्वल टू n/2 ॲज इट इज
हां आता नीट लक्ष द्या. 2a म्हणजे 2 इंटू एची व्हॅल्यू काय आहे 2 इंटू 2 प्लस ब्रॅकेट ॲज इट इज n-1. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे डीची व्हॅल्यू काय आहे 2. काय केलं कळलं, ए अँड डीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. चला ब्रॅकेट सॉल्व करू. n/2 तसाच जोपर्यंत फुल्ली ब्रॅकेट सॉल्व होत नाही. मी परत एकदा सांगतोय, काय काय जण आत्ताच अशीच सिली मिस्टेक करतील, 2 कॅन्सल करतील. हे असं आत्ता नाही करू शकत तुम्ही 2 कॅन्सल करू शकता, बट जेव्हा ब्रॅकेट तुमचा कम्प्लिटली सॉल्व होईल तेव्हाच. आत्ता नका, पहिलं ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. चला मग 2 इंटू 2 2 2 4. इकडं आता ब्रॅकेटच्या बाहेर 2a मीन्स 2 मल्टिप्लाय करू. 2 इंटू n 2n मायनस 2 इंटू 1 2 1 2. ओके, SN इज इक्वल टू n/2. चला आता कॅल्क्युलेशन करताना जो मिडल आहे 2n त्याला तसंच ठेवणार. कॅल्क्युलेशन कुणाचं करणार आपण 4 - 2. बरोबर आहे ना. 4 - 2 4 - 2 4 - 2 किती होतील 2 होईल. बरोबर ना. 4तनं 2 गेले 2. अँड साईन कुणाचं देतो आपण ग्रेटर नंबर 4 ग्रेटर आहे +2 2n + 2. आता सगळ्यात महत्त्वाचं एखादं काय जण म्हणतीलच सर आता तर 2 ब्रॅकेट ओपन केले तर डायरेक्ट 2 कॅन्सल होऊ शकत नाही. बरोबर ना. म्हणजे आपला आन्सर इथंच थांबलं. बरोबर आहे, इथंच थांबलं. आपल्या 4 स्टेप कंप्लीट झाल्या. पण ॲक्च्युअल नीट बघितलं तर अजून एक स्टेप होऊ शकते पुढं. नीट बघा काय होऊ शकते. तर इथं 2n + 2 आहे. बरोबर आहे, 2n + 2 आहे. तर नीट बघा, इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. दॅट मीन्स बरोबर आहे ना, इथं पण 2 आणि इथं पण 2 आहे. म्हणजे ब्रॅकेटमधनं 2 कॉमन निघू शकतो ना. आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. 2n + 2 इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. मग एक काम करू, तुम्ही ब्रॅकेटच्या बाहेर 2 कॉमन काढतो. मग कॉमन काढल्यामुळं आत काय राहील n+1. आता काय जण कन्फ्यूज होतील, 1 कुठनं आला. 2मधनं 2 कॉमन काढला म्हणजे याचा अर्थ तिथं ज्यांना कळत नसेल कॉमनची स्टेप मी वाटलं तर इथं रफमध्ये दाखवतो बघा. हे 2n + 2 आहे. बरं, 2n + 2 आहे. 2n + 2 तर समजा मी फॅक्टरायझेशन केलं. 2n मीन्स 2 × n. बरं, प्लस 2चे फॅक्टर काय पडतील 2 × 1 2 1 2 होतात. बरोबर आहे. मग दोघांमधनं मी समजा 2 कॉमन काढला तर आतमध्ये ब्रॅकेटच्या आत काय राहील n+1. ह्याला आपण कॉमनची स्टेप म्हणत होतो की फॅक्टर्स कॉमन कसे काढतात, ही ती स्टेप होती. भरपूर जणांना 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे, कॉमन काढायला जमलं पाहिजे. तर काय केलं मी, लक्षात आलं तुम्हाला. हे जे काय आतमध्ये 2n + 2 होता त्यातनं 2 ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढला. आतमध्ये काय राहिलं n+1. आणि आता नीट लक्ष द्या, हा जो 2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढला ना, तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे. दॅट मीन्स मल्टिप्लाय आहे. आणि हा जो 2 आहे हा 2 खाली आहे म्हणजे काय असतो डिवाइड आहे. म्हणजे 2 काय होतील कॅन्सल होतील. अँड फायनली आपल्याला आन्सर काय आलं n n+1 झालं. तुम्हाला जर मल्टिप्लाय करायचं असेल तर मल्टिप्लाय करू शकता. SN इज इक्वल टू nने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. n × n n² प्लस n × 1 n1 n. झालं. SN इज इक्वल टू n² + n. फायनली आपल्याला आन्सर मिळालं. म्हणजे थोडक्यात आपण लागोपाठ 3 क्वेश्चन्स बघितले बघा. तिन्ही क्वेश्चन सेम होते. फाइंड द सम ऑफ, फाइंड द सम ऑफ, फाइंड द सम ऑफ. फक्त चेंजेस काय होते, फर्स्ट क्वेश्चन जो बघितला, नीट बघा मी काय बोलतो, जो फर्स्ट क्वेश्चन बघितला त्यामध्ये फक्त नॅचरल नंबर्स, ओनली नॅचरल नंबर्स. सेकंड क्वेश्चन बघितला त्यामध्ये ऑड नॅचरल नंबर्स होते. आणि थर्ड क्वेश्चन जो आत्ता बघितला त्यामध्ये इवन नॅचरल नंबर्स होते. एक शब्द, एक वर्ड फक्त चेंज केल्यामुळं प्रत्येक सममध्ये आन्सर वेगवेगळं आलं आहे. बरोबर आहे, लक्षात आलं. आणि एक लास्ट सम नीट बघा, आता तुम्हाला फसवतात कसं. फाइंड द सम ऑफ, परत तोच शब्द, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत जे 3 क्वेश्चन घेतले त्यामध्ये फाइंड द सम ऑफ फर्स्ट एन होता. म्हणून आपण काय केलं तर एनची व्हॅल्यू भरतच नव्हतं, आपण एन ॲज इट इज ठेवत होतो. बरोबर ना. पण आता नीट लक्ष द्या, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स.
आत्ता त्यांनी आपल्याला दिलं आहे किती जणांची सम काढायची 123. दॅट मीन्स आपल्याला एनची व्हॅल्यू दिली त्यांनी 123. आत्तापर्यंत जे 3 सम्स घेतले त्यामध्ये एन कुठंच नव्हता दिला, कारण एन लेटर ते यूज करत होते ना. आत्ता त्यांनी बघा एन लेटर नाही आहे, ह्या अख्ख्या सेंटेन्समध्ये एन कुठं नाही आहे. त्यांनी एनच्या जागी नंबर दिला आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 वन नॅचरल नंबर्स. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या सममध्ये एनची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे थोडक्यात आता आपण सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. तर सुरुवात कशी करणार? सगळ्यात महत्त्वाचं ए पी कुठे आहे? ए पी तर नाही दिली सर. मग नीट बघा ते वर्ड्स दिलेत ना, इवन नॅचरल नंबर्स. मग चला मग त्याच्यावरनं ए पी तयार करू. इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स. इवन नंबर्स मीन्स मगाशीच बघितलं आपण टूच्या टेबलमधले 2 4 6 8 डॉट डॉट डॉट. ओके, चला ए पी तयार झाली 2 4 6 8. चला ए पी तयार झाली. दॅट मीन्स आपल्याला ए मिळाला, ए इज इक्वल टू 2. डी डिफरन्स 2 4 6 8 कितीचा डिफरन्स आहे? 2चा. डी पण मिळाला. अँड एन आपल्याला एनसुद्धा दिला आहे क्वेश्चनमध्ये, एन इज इक्वल टू 123. म्हणजे थोडक्यात 3 क्वेश्चन, फर्स्ट 3 क्वेश्चन्स आणि 4th क्वेश्चन एवढाच वेगळा आहे की फर्स्ट 3 क्वेश्चन्समध्ये एन दिला नव्हता, पण आत्ताच्या क्वेश्चनमध्ये एनची व्हॅल्यू दिली आहे. मग सेम तसं मगासारखंच आहे, फक्त आता काय करायचं तुम्हाला, एनची व्हॅल्यू पण भरता येईल. ओके, स्टार्टिंग विथ फॉर्म्युला n/2 ब्रॅकेट 2a प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज डी. फॉर्म्युला लिहिला. चला आता व्हॅल्यूज सगळ्या सबस्टिट्यूट करू. ऑल व्हॅल्यूज म्हणजे आपल्याला एन पण माहिती ना, त्यामुळे नीट बघा. एनच्या जागी 123. n/2 123/2. ओके, ब्रॅकेट 2a 2 इंटू ए किती हो 2 प्लस n-1 123-1 अँड डी ना, डीची व्हॅल्यू किती होती 2. कळलं का? सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या व्हॅल्यूज भरलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या ठिकाणी आता नंबर्स दिसतात आहे, व्हेरिएबल्स कुठं दिसत नाही, सगळे नंबर्स आलेत. इज इक्वल टू. चला 123/2. 123ला 2ने डिवाइड होईल का? नाही होणार, बिकॉज 123 लास्ट डिजिट काय आहे? 3 आहे, बरोबर ना. 3 म्हणल्यावर काय झालं? ऑड नंबर आहे ना. ऑड नंबर आहे म्हणल्यावर ऑड नंबरला डिवाइड होत नाही. मग एक काम करू, आठवते ना, डिवाइड होत नसेल तर काय करायचं? तसंच ठेवायचं, पॉईंटमध्ये शिरायचं नाही, तसंच ठेवा 123/2. इनिशियली आपण पहिलं ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. ओके, 2 इंटू 2 2 2 जार 4 प्लस ब्रॅकेट 123-1 123-1 122. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर 2 ॲज इट इज, 2ला तसाच ठेवू. चला परत 123/2 ॲज इट इज. जोपर्यंत ब्रॅकेट सॉल्व होत नाही त्या बाहेरच्याला तसंच मांडत जायचं, त्याला हात लावायचा नाही, ते ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप तसंच. चला 4 प्लस, आता नीट लक्ष द्या, 122 आणि 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, दॅट मीन्स दोघांचा काय करणार? मल्टिप्लाय करणार. मग करू 122 इंटू 2 तिथंच करू, बरं ना. आडवा करू आपण तिथं 2 इंटू 2 2 2 जार 4 2 2 जार 4 2 1 जार 2. काय केलं कळलं ना? 122 आणि 2चा मल्टिप्लाय केला. ओके, चला आता फायनल स्टेप. ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण कोण आहे? 4 + 2 44. दोघांची ॲडिशन करा. 4 + 2 44 248. ओके, अँड फायनल स्टेप, सरळ डिवाइड होत नसेल तर वाकड्यात शिरायचं. आठवतं ना तुम्हाला? मग थोडक्यात 2नी 123ला डिवाइड होत नाही आहे, पण आता फायनली ब्रॅकेट सॉल्व झाला ना, आता शेवटी ज्यावेळेस तुमचा ब्रॅकेट सॉल्व होतो त्यावेळेस तुम्ही आता डिवाइड करू शकता. मग एक काम करू, 2नी 248ला डिवाइड करू. 2 1 जार 2 2 2 जार 4 अँड 2 4 जार 8. झालं. काय केलं? 2नी 248ला डिवाइड केलं. म्हणजे फायनली आता कोण कोण शिल्लक राहिलं? 123 124 दोघांच्यामध्ये मल्टिप्लाय. म्हणजे आता फायनली 123 आणि 124 दोघांचा मल्टिप्लाय करू. इथंच करतो मी रफमध्ये. चला 4नी मल्टिप्लाय करू. 4 3 जार 12 कॅरी 1 4 2 जार 8 + 1 9 4 1 जार 4 0. आता 2नी मल्टिप्लाय करू. 2 3 जार 6 2 2 जार 4 2 1 जार 2. आणि आता 3नी मल्टिप्लाय करू. 3 1 जार 3 2 1 जार 2 1 1 जार 1.
ॲडिंग 2 ॲज इट इज 9 + 6 15 कॅरी 1 1 + 4 5 5 + 4 9 9 + 3 12 कॅरी 1 1 + 2 3 3 + 2 5 1 ॲज इट इज अँड फायनली वी गेट द आन्सर 15,252. झालं. कळलं नक्की? थोडक्यात फोर्थ सम आत्तापर्यंत जे 3 सम्स आपण बघितले त्यामध्ये आन्सर व्हेरिएबल्स म्हणजे नंबर्समध्ये आन्सर आलं नव्हतं, कारण एनची व्हॅल्यूच दिली नव्हती. मग नंबर्स कसे काय येतील? आत्ता जे आपला आन्सर आले 15,252, आत्ताचा आपला आन्सर नंबरमध्ये आला आहे. का नंबरमध्ये आलं आहे? कारण एनची व्हॅल्यू तुम्ही दिली होती आत्ता. एन इज इक्वल टू 123. बरोबर ना? कळलं नक्की? म्हणजे आजचे सम्स इझी होते. आजच्या सम्समध्ये आपण एसएनचाच फॉर्म्युला यूज केला. फक्त फर्स्ट 3 क्वेश्चन्स, कधी क्वेश्चन बघूनच आपण मुलांना कळतच नाही की अरे ते आपल्याला सवय लागलेली असते. एसएनचा फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे मुलांच्या डोक्यात बसलेला असतं. हा सर एसएनचा फॉर्म्युला पार्ट असतो, त्यांना एवढं पण जमतं. ए अँड डीची व्हॅल्यू भेटली, व्हॅल्यूज भरायच्या आणि पटापट सॉल्व करायच्या. बट त्यांना हेच कळत नाही की जर एपी दिली नसेल तर क्वेश्चन नीट वाचायचा. क्वेश्चनमध्ये कुठले तरी वर्ड्स असतात की त्या वर्ड्समध्ये तुम्हाला हिंट प्रोव्हाइड केलेली असते. आज त्यांनी हिंट दिली होती ना, नॅचरल नंबर्स, ऑड नॅचरल नंबर्स, इवन नॅचरल नंबर्स, त्या वर्डवरनं एपी तयार केले आणि सम सॉल्व केले. ओके. टोटल आज आपण 4 क्वेश्चन्स बघितले. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11, 12 अँड 13. बरोबर. त्यामुळे 4 क्वेश्चन्स बघितले. इथंच आपला प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट झाला आहे. आज तुम्हाला होमवर्क नाही आहे. मग त्यामुळं फक्त काय करा, जे 4 सम्स आत्ता मी सॉल्व करून दाखवलेत तेच तुम्ही ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या आणि मला तेच फक्त सेंड करा. तुम्हाला होमवर्क नाही आहे. होमवर्क नाही पण ह्याचा अर्थ जे झाले ते तरी मला सेंड करताल तुम्ही. ओके. नेक्स्ट उद्यापासून आपण वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करू. ओके. बाय.